नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अगदी 1 मिनिटामध्ये होणाऱ्या केकची रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण हा केक ओव्हनमध्ये कपमध्ये बनवणार आहोत। कप केक कसा बनवायचा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल कुठलाही कप घ्यायचा आहे। त्यामध्ये मी इथे 2 चमचे गूळ घेतला आहे। यामध्येच 3 चमचे आपण मैदा घेणार आहोत। तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर इथे 2 चमचे कोको पावडर घेतला आहे। सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच चमच्याचा वापर करत आहे। त्यानंतर चिमूटभर मीठ टाकून घेतला आहे आणि छोटा चमचा अर्धा भरून बेकिंग सोडा वापरला आहे। आता हे सर्व जे सुके आपण इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत। छान एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला केक जो आहे तो सर्व साइडून छान असा फुलेल। सर्व अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्या। त्यानंतर यामध्ये आपण ओले जे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि त्याच चमचीने आपण ह्यामध्ये 3 चमचे दूध टाकून घेणार आहोत। मी इथे बघा एकच चमचेचा वापर केला आहे सगळ्या इन्ग्रेडियंट्ससाठी। तर आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत। मी इथे फोकचा वापर केला आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते सगळं छान एकजीव होईल आणि अगदी अलगद हाताने हे आपण मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशी कन्सिस्टन्सी येईल। तुम्हाला जर दूध थोडं कमी वाटलं तर थोडंसं अर्धा चमचा दूध तुम्ही टाकून घेऊ शकता। आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। असंच मिश्रण आपण डायरेक्ट ओव्हनमध्ये ठेवणार आहोत। मी इथे प्री हिटेड वगैरे ओव्हन करून घेतला नाही आहे, डायरेक्ट ठेवून घेत आहे। ठेवायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते टाईम सेट करून। मी अगदी 1 मिनिटावरती टाईम सेट करत आहे। हे बघा आता आपण हे मिश्रण ठेवलं आहे, ओव्हन बंद करून घेत आहे आणि 1 मिनिटावरती आपण हे टाईम सेट करून घेणार आहोत। अगदी 1 मिनिटामध्ये हा झटपट असा केक बनून तयार होतो आणि खूप चविष्ट लागतो। जेव्हा लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा अशी पटकन कधीतरी केक खायची क्रेविंग होते, तेव्हा तुम्ही हा अगदी झटपट असा केक बनवू शकता। तुम्ही बघू शकता छान असा केक वरती येत आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हा झटपट असा केक बनून तयार होतो। तुम्हाला मी दाखवते। हे बघा आपला ओव्हन बंद झाला आहे आणि आता आपण हा केक बाहेर काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान असा केक आपला फुलला आहे, किती सुंदर दिसत आहे। बघू शकता केक बघूनच खायची इच्छा होते। आता आपण हा केक थंड करून घेऊया आणि गार्निशिंगसाठी त्यावरून आपण वरून पिठी साखर अशी चाळणीने टाकून घेऊया, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतो आणि मुलं सुद्धा खुश होतात। चला तर झटपट होणारा हा केक तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।